जुन्नर तालुक्यात बिबट्याचे पशुधनावरील हल्ले थांबता थांबत नाहीयेत। नारायणगाव येथील रहिवाशी विश्वास पानसरे यांच्या गोठ्यात रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून 4 शेळ्या फस्त केल्या आहेत। तसेच 2 कालवडी देखील या हल्ल्यामध्ये जखमी झाल्या आहेत। वाढत्या बिबट हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे। वन विभागाने त्वरित या संदर्भात कारवाई करून आम्हाला योग्य ती भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी बिबट विषयावर केलेल्या आंदोलनाला अजून देखील जुन्नर तालुक्यात यश मिळताना दिसत नाहीये। तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिंजरे उपलब्ध केल्याचे सांगत असून या ठिकाणी परिस्थिती मात्र वेगळी असलेली दिसून येते। माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये विस्तारीकरण करून त्या ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढवली जाईल असे देखील सांगण्यात येते, परंतु हे काम देखील अजूनही संत गतीने सुरू आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत अवस्थेत असून आमच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे असे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। सचिन भाऊ, रात्री इथं आमच्या इथं साधारणपणे 2, 2.5, 3ला वाघ आलेला आहे। त्यांनी 4 शेळ्यांचं मारलेले आहेत। 2 वासरांनासुद्धा दंश केलेले आहेत। आणि ही घटना आज घडलेली नाही आहे, इथं कित्येक वेळा घटना घडलेल्या आहेत। त्या कृषी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आम्ही सांगूनसुद्धा ती लोक ऐकत नाहीत। आणि आता आम्ही सकाळी 7ला फोन केला आहे तरी ते इथून हजर झालेले नाही आहेत। काय चाललं आहे? आमचं सगळं त्याच्यावर पोट आहे। आम्ही सामान्य शेतकरी आहेत। गोधन नसेल तर माणूस काय करीन? या सगळ्याच गोष्टीला तुम्ही चौकशी करावा, ही आमची विनंती आहे तुम्हाला। मग हे सर्व या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी आहेत। या भागामध्ये कमीत कमी गेले 5 ते 10 वर्ष वाघांचं प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे। वाघ दररोज रस्त्याला दिसतात, फिरताना दिसतात। आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना ऑफिसला जाऊन विनंती केली, तुम्ही ताबडतोब या ठिकाणी पिंजरे लावण्याची व्यवस्था करा। तरी काही ते पिंजरे आणत नाही, पिंजरे लावत नाही, दखल घेत नाही। या जुन्नर तालुक्यामध्ये या वाघाने भरपूर असे हल्ले केलेले आहेत। मनुष्यावर सुद्धा त्यांनी चाल केली आहे, परंतु या भागामध्ये असणारे अधिकारी, नेते, परत सर्वच काही या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही। शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? रात्री अपरात्री पाणी भरण्यासाठी जावं लागतं। भरपूर शेतकऱ्यांवर पण हल्ले झाले। आम्ही तरी काय पिंजऱ्याला लावण्याची काही व्यवस्था करतच नाही। आणि या ठिकाणी आमचे असणारे पाहुणे विश्वास पानसरे यांच्या गोठ्यामध्ये रात्री 4 शेळ्या जिवंत मारल्या आहेत। 2 शेळ्या गाभण होत्या, त्यांचं सुद्धा रक्त शोषण केलं। 4ही शेळ्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत। 2 असणारी गायांची वासरं यांच्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे। घटना खूप वाईट आहे। या शेतकऱ्याने अशा वेळी काय करायचं? त्याला या ठिकाणी ताबडतोब नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही या ठिकाणी शेळ्यांचं काही दफन करणार नाही अशी तुम्हाला मी विनंती करतो। ताबडतोब येऊन या ठिकाणी पाहणी करावी आणि नुकसान भरपाई कमीत कमी 1,00,000-2 लाखाच्या या ठिकाणी नुकसान झाले आहे, हे नुकसान ताबडतोब भेटलीच पाहिजे अशा आम्ही सर्व शेतकरी तुम्हाला विनंती करतो। आता 15-20 दिवसापूर्वी खडकवाडीतून एक कुत्रं नेलं, परत दुसऱ्या दिवशी बी एक आला होता, पण त्याला नुसतं डाऊन्स केलं आणि पळून गेला। असे रोजच्या रोज जी प्रकार होता, त्यांनी शासनाने त्याच्यावर जरा काहीतरी हे टाकावा, नजर टाकावा। आणि आम्ही प्रत्येक वेळी सांगतो इथं पिंजरे लावा, पण अजून आम्हाला कोणी पिंजऱ्याची काही सोय केली नाही। तरी आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला रोज रात्री इकडे तिकडे पाणी बिणी भरायला जातात, पोरं सोरं रात्रीची कामावरून उशिरा येतात, तर त्यांची सुरक्षेची जी काय व्यवस्था आहे ती करावी, एवढीच आमची विनंती आहे। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।